आज दिनांक 30 एप्रिल 2024 सिल्लोड शहरचे ग्रामदेवता म्हसोबा महाराजची जयंती आहे। 12 गाड्याचा कार्यक्रम आहे। आज जाणून घ्या सिल्लोड शहराचे नगराध्यक्ष सुदर्शन अग्रवाल आपल्यासोबत आहे। 12 गाड्याबद्दल आणि सिल्लोड उत्सव समितीची यात्रा आहे म्हसोबा महाराज यांच्याबद्दल जाऊन घ्या। सुदर्शन अग्रवाल साहेब तुमचा नमस्कार। दैनिक लोकमतमध्ये नमस्कार। मी आज सिल्लोड शहरामध्ये तालुक्याचं नव्हे तर पुऱ्या जिल्हा नव्हे तर पुरा महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हसोबा महाराज यांची यात्रा फार मोठ्या उत्साहानं या ठिकाणी दरवर्षी आम्ही साजरी करत असतो। साजरी करत असताना अनेक लोकांचे या ठिकाणी नवस असतात। कोणाचा बोकड्याचा नवस असतो, कोणाचा 12 गाड्याचा नवस असतो, कोणाचा शेंडीचा कार्यक्रम असतो आणि हा उत्साह या शहरामध्ये अति उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो। या ठिकाणी या शहरामध्ये राहणारा व्यक्ती जो कोणी बाहेरगावी असेल तो आज जत्रेच्या निमित्तानं आमच्या या शहरामध्ये येऊन ग्रामदेवत म्हैसासूर म्हसोबा महाराजचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही। इतकं जागृत देवस्थान हे सिल्लोड तालुक्यातलं सिल्लोड शहरामध्ये वास्तवत आहे। म्हसोबा महाराजाची कृपा अशी आहे, ज्यांनी म्हसोबा महाराजाला ज्यांनी दर्शन घेतलं म्हसोबा महाराज त्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही। आतापर्यंत इतिहास आहे। या शहरामधला जो व्यापारी आहे, व्यापारी वर्ग आहे, बाहेरगावून आलेला वर्ग आहे, तो वर्ग सुद्धा या ठिकाणी रोज या ठिकाणी म्हसोबा महाराजाचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपलं व्यवहार चालू करतात। आणि या ठिकाणी म्हसोबा महाराजाची जी यात्रा आहे 12 गाड्याचं या ठिकाणी नवस असतं। ज्याला मूलबाळ होत असतात ते या ठिकाणी नेहमी सांगत असतं की महाराज माझ्या घरी मुलगा होऊ दे। मी 12 गाड्याचं नवस त्या ठिकाणी केले। मी 12 गाड्याचा नवसाचा आहे। मी आता या ठिकाणी गळ लावला आहे। म्हणून जागृत देवस्थान आहे। म्हणून या ठिकाणी तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्याभरातून भारतात जे कोणी नोकऱ्या करत असतील ती नोकरी सोडून आज या ठिकाणी म्हसोबा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येत आहे। सगळ्या जातीचे सर्व समाजाचे लोक इथं येऊन 12 गाड्याबद्दल इकडे जाणून घेऊया आपण 2 मिनिटं। हे 12 गाड्या साहेब 12 गाड्या म्हणजे बोला शेजूळ साहेब म्हसोबा महाराज 12 गाड्या या म्हसोबा महाराजच्या या नवसाच्या गाड्या आहेत। याच्यामध्ये परंपरा आहे, याला 80 वर्षाची परंपरा आहे यात्रेला। इथं जे नवस करतात ज्यांच्या नवसासाठी म्हसोबा पावणारा आहे, इथं बाहेर गावून येणारे पूर्ण नौकर वर्ग आल्यानंतर 7 सवासणी घालतात, जातानाही 7 सवासणी घालतात। हा त्यांचा या म्हसोबाचं इतकं मोठं दैवत आहे। म्हसोबाला पूर्ण महाराष्ट्रातून लोक मानणारे आहेत आणि शहरातले आणि सिल्लोड तालुक्यातले ग्रामीण भागातले पूर्ण लोक 12 गाड्या, तगातराव, सकाळचं शेंदूर पूजन हे सर्व करून उद्या दुसऱ्या दिवशी याची सांगता होती तगातराव झाल्यानंतर। यानंतर आपल्या सोबत आहे अजून कोण बोलत? महाराष्ट्रामध्ये पहिली जत्रा आहे की 3 महिन्याचा मुलगा सुद्धा गळ लावला येतो। महाराष्ट्रामधली पहिली जत्रा आहे म्हैसासूर ग्रामदेवत की 3 महिन्याचं बाळ सुद्धा गळ लावलं येतं। दशावतारी सोंगे रात्री आज रात्री दशावतारी सोंग होतील। सकाळी श्री म्हसोबा महाराजाची स्वारी 4 वाजेला निघल। त्या स्वारीला पंचक्रोशीतील सर्व लोक ती स्वारी म्हणजे स्वतः म्हसोबा महाराज हे दर्शन देतात अशी भावना ठेवून इथं या कार्यक्रमाला सर्व भाविक लोक हजर होतात। आपल्या नगर परिषदचे काय व्यवस्था करण्यात आली? ठिकठिकाणी पाणीचे स्टॉल लावण्यात नगर परिषदने पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलेले आहे। पूर्ण आजूबाजूचे रोडची साफसफाई, पानपोया पूर्ण ठिकाणी आणि इथं 24 तोट्याचे स्टँड लावलेले आहेत। नामदार अब्दुल सत्तार साहेबांना पूर्ण व्यवस्था केली। नामदार अब्दुल सत्तार साहेबांचं हे दैवतच आहे। ते सकाळी येऊन श्री म्हसोबा महाराज यांना हार अर्पण करून नंतर ते त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला गेले। येथील उपनगराध्यक्ष अब्दुल समीर हे पूर्ण मिरवणुकीत हजर। येथील पूर्ण देवस्थानाला अब्दुल सत्तार साहेब आणि नगरपालिका सिल्लोड प्रशासन हे पूर्णपणे सहकार्य करतात। सर्व जातीचं एकतेचं प्रतीक असलेले म्हसोबा जाधव साहेब, संजय जाधव तुम्ही बोलाबद्दल काही? सिल्लोड शहरामध्ये सर्व समाजाच्या वतीनं एकदम हे गेलेलं आहे आणि सगळ्याच्या वतीनं एकदम कार्यक्रम प्रतीक आहे।